नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यातली बाळाचा जीव वाचवणाऱ्या एका देवदूताचा सत्कार करण्यात आलेला आहे। नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला एका मातेनं फेकून दिलेलं होतं आणि पोटच्या पोरीला असं टाकलेलं होतं। मात्र या देवदूतानं या बाळाचा जीव वाचवलेला आहे आणि त्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला। अमोल बागल या तरुणानं या बाळाचा जीव वाचवलेला ही दृश्य आपण बघितली तर बार्शी तालुक्यातल्या तावडी गावामधली ही घटना आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आहेत। सागर, संदीप, या ठिकाणी आपण पाहतो की शासन स्तरावरून मोठे प्रयत्न होत आहेत की स्त्री जन्माचं स्वागत व्हावं, मुलींना वाचवावं। अशा पद्धतीने एकीकडे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र आपल्या अर्भकाला एका मातेने जे आहे, स्त्री जातीचा अर्भक आहे, त्याला मातेने चक्क हागणदारीमध्ये फेकून ती निघून गेलेली आहे। आणि ही घटना जी आहे बार्शी तालुक्यातील तावडी गावामध्ये घडलेली आहे। मात्र त्याच वेळी देवतारी त्याला कोण मारी असा जी म्हण आहे, ती म्हण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळते। ती म्हणजे अमोल बागल या युवकाने या हागणदारीत पडलेल्या या अर्भकाला, जो नुकताच जन्माला होता, त्या अर्भकाला त्याने उचलून दवाखान्यामध्ये दाखल करून त्या बाळाचा जो आहे तो जीव या ठिकाणी वाचवलेला आहे। त्यामुळे एक तरुणांमध्ये जी एक सामाजिक भावना जी आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आणि स्त्री जन्माचं स्वागत म्हणण्यापेक्षा एका एका अर्भकाला वाचवणं ही खूप मोठी गोष्ट या तरुणाने या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे बार्शी पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत आणि बार्शीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या युवकाचं स्वागत केलेलं आहे, त्याचा सत्कार देखील केलेला आहे। अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची ब्रेकिंग बातमी, नागपूरमधली नागपूर शहर बस सेवा येत्या मंगळवारपासून महागणार आहे। नागपूरकरांची आपली बस मंगळवारपासून महाग होणार आहे। नागपूर परिवहन सेवेमध्ये 25% दरवाढ होणार आहे। 25% दरवाढीची राज्य परिवहन प्राधिकरणानं परवानगी दिली आहे। नागपूरमध्ये प्रति किलोमीटर 8 ऐवजी आता 10 रुपये भाडं आकारलं जाणार आहे। आपण बघतोय नागपूर शहर बस सेवा आता येत्या मंगळवारपासून महाग होणार आहे, कारण आपली बस जी आहे ती 25% दरवाढ करणार आहे। 25% दरवाढीची राज्य परिवहन प्राधिकरणानं परवानगी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये आता प्रति किलोमीटर 8 ऐवजी 10 रुपये भाडं होणार आहे। त्यामुळे नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे त्या मंगळवारपासून, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, संदीप, 10% दर वाढलेले आहे आपली बसचे। म्हणजे आता 8 रुपयाचं तिकीट हे 10 रुपयांना 25% दर वाढले। त्यामुळे आता नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्था ही काही चांगली नाही आहे। पण बसेस ज्या आहेत त्या बसेस सुद्धा चकाचक करण्याची गरज होती, नवीन बसेस आणण्याची गरज होती, पण जुन्या बसेस आहेत त्याही भंगारात काढल्या। त्यामुळे आता नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ सुचवण्यात आली होती, पण आता हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे 8 रुपये प्रति किलोमीटरचा दर हा 10 रुपये झालेला आहे। आणि 25%ची ही जी वाढ आहे ही सर्वसामान्यांना सोसावी लागेल। पण एक प्रश्न या सगळ्या वाढीनंतर कायम आहे की वाहतूक व्यवस्था केव्हा सुधारणार, कारण की बसेस अत्यल्प आहेत। प्रत्येकाला स्कूटर, मोटरसायकल घेऊन, बाईक घेऊन आपल्या ऑफिसला, कॉलेजला जावं लागतं। जरी वाढ द्यायला लोक तयार असले तरी बसेसची संख्या केव्हा वाढणार हा प्रश्न मात्र कायम आहे। अगदी धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।